नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। माझी आबाची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणीचं खूप खूप असं स्वागत आहे आणि सर्वांना धन्यवाद आणि थँक्यू बरं का माझ्या एवढ्या व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल। मी गाईचा व्हिडिओ टाकला होता, एवढं म्हणजे त्या व्हिडिओला एवढ्या छान छान कमेंट आल्या त्या आणि व्ह्यूज पण भरपूर आले त्या बरं का। तर धन्यवाद सगळ्यांचं। असंच माझ्यावर प्रेम राहू द्या तुमचं आणि असंच आपला चॅनल पुढे न्यायचा प्रयत्न करा आणि खूप असं सारं प्रेम द्या। तर चला थोडंसं म्हणलं दाखवावं तुम्हाला आज। परत एकदा गायींना दाखवते तुम्हाला। गायींचा व्हिडिओ खरंच खूप खूप आवडलाय बरं का। तर मनापासून थँक्यू बरं का। परत एकदा किती वेळा आभार मानू हेच मला तर समजत नाही, कारण का आपला चॅनल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते माझं नवीन चॅनल आहे, मला सपोर्ट करा, मला सपोर्ट करा। तर तुम्ही खरंच भरपूर सपोर्ट केलाय बरं का आणि खूप छान वाटतं असं की एवढं सारं प्रेम दिल्याबद्दल। चाललंय यांचं वैरण खायचं। वैरण टाकून झाली, पेंड टाकून झाली आणि वैरण एवढी झाली की झालं, दाराचं टायमिंग होतंय तोपर्यंत। तर सगळ्यांची वैरण खायचं चालू आहे। मिनरल मिक्सचर पण वैरणीवर टाकते तर खाऊन घेते ती मिनरल मिक्सचर सुद्धा। असं काय नाही की खात नाही त्या, फक्त ही गाय वैरण सांगते। चालू आहे यांचं सगळ्यांचंच खायचं। लगेच धाराचं टायमिंग होतंय, लगेच धारा काढून घ्यायला लागते त्या, लगेच दिवस मावळतोय आता। आणि ह्यांचं वैरण खाऊन झालं की झालं, ह्यांचं निवांत झालं। मग म्हणलं छोटासा व्हिडिओ काढावा आणि तुमच्यासोबत शेअर करावा। सगळ्यांचं वैरण खाण्यात सगळीच मग नाही ती बरं का। कोण असं नाही की त्यांचं टायमिंगच आहे ना वैरण खायचं, त्यामुळं सगळी वैरण खाते ती। तर म्हणलं दाखवावं तुम्हाला थोडंसं बदक कसं फिरते ते। पाण्यात वाटलं पाण्यात पोहते, नाही वाटलं तर असं फिरते। पण ज्या दिवशी ही बदक आणलेत ना त्या दिवशीपासनं आजपर्यंत साप काय दिसला नाही बरं का। आणि ही वरडते ती, फिरते ती इकडं तिकडं, त्यामुळं काय भीती तर नाहीच। आता भाजीला काय नाही आज, मग म्हणलं आळूची बाणाची भाजी करावी। कधी भाजीला काय नसलं तर मग असं शेतकऱ्याच्यात भाजीला काय पण असं नसलं तर काय नडत नाही बरं का। शहरात बघा असं नसतं, पण शहरातल्या लोकांना लगेच जाऊन आणायला येतं, तसं आपल्याला काय खेड्यातल्या माणसांना आणायला येत नाही। तर म्हणलं आळूच्या पानाच्या वड्या करू आणि पातळ काहीतरी बघू काय सापडते का, किंवा वांगी सापडतेली तर चला। तर अशी घेतली मी आळूची पानं, आपण ह्याच्या वड्या करूया आणि वांगी सापडते का पण बघूया। जे काटायचं बरं का या वांग्याला, एवढी काटायचं की हात पण लावायला नको वाटतोय, एवढं काटायचं बस। एवढ्या 3 वांग्याची भाजी आपल्याला भरपूर होती बरं का। मोहरीचं झाड किती छान वाटते ती फुलं। मोहरीचं झाड आले, 2च झाड आले ती, म्हणलं असू दे आपल्याला मोहरी होईल। आणि इकडं चुक्याला भाजी येऊन फुलं लागली ती, म्हणजे निबार झाला, चुका काढला नाही लवकर, त्यामुळं चुक्याची भाजी लावली होती, खूप छान आलती। पण लगेच निबार होती, तिला कवळे आहे तोपर्यंतच काढायला लागते। लसूण आला इकडं, खूप छान आलाय बरं का लसूण। केळाचा घड, केळीचं झाड पडलं होतं रानात, मग मी घड काढून आणला। औषध लावूया म्हणलं ह्याला आणि पिकू घालू। कोथिंबीर नाही बरं का आपल्या रानात, विकत घेतली 10 रुपयाला एवढी कोथिंबीर, एवढी स्वस्त झाली। उन्हाळा लागलाय आता, वाढेल दर, पण आता सध्या तर काहीच परवडत नाही शेतकऱ्याला असं 10 रुपयाला कोथिंबीर विकायची म्हणल्यावर। पण काय करणार, विलास तर नाही, जसा रेट असेल तसं शेतकऱ्याला द्यावंच लागतं। रामफळा छोटंच आलंय,
पण रामफळं पिकायला लागले ती. एवढ्या लवकर पिकते ती का रामफळं? झाडाला खूप लागले ती बरं का. आणि पिकायला पण लागले ती. 3-4 सापडली. पक्षी पण सापडलं की खाऊन जातात. खाऊ द्या, सगळ्यांनीच त्याचा असा आस्वाद घ्यावा लागतो. काही आपल्याला असतं, काही पक्ष्यांना असतं. त्यांनी तर कुठं जायचं. एक दिसलं मला, पक्ष्यांनी खाल्लं होतं. मग मी नाही काढलं, म्हणलं खाऊ द्या त्यांना. आणि एक सापडलं, त्याला काय खाल्लं नव्हतं, ती मी काढून आणलं. छोटंच आहे. काल मोठी मोठी 2 सापडली होती. तर आपली रामफळ आता पिकायला लागली ती. तर म्हणलं चला आता झालंय बाकीचं सगळं काम, तर स्वयंपाकाला लागूया. म्हणजे धाराच्या टायमिंगपर्यंत आपला स्वयंपाक, चपात्या करायच्या आणि भाजी टाकायची आणि जायचं धारा काढायला. तोपर्यंत भाजी होती. आणि मग धारा काढून आल्यानंतर नको वाटतं, कंटाळा येतो खूप. मग म्हणलं स्वयंपाक करावा, अजून टायमिंग आहे तोपर्यंत. आणि असंच खूप सारं प्रेम द्या आणि खूप सारा आशीर्वाद द्या आपल्या व्हिडिओला. आणि आपल्या आबांच्या लाडक्या ताईचं चॅनल असंच पुढं घेऊन चला. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. लाईक करायचं विसरताय बरं का. तर चला, पुन्हा एकदा सर्वांना माझा मनापासून श्री स्वामी समर्थ.